जवळपास 4 वाजले सकाळचे. रील कशी झाली? एक नंबर रील झाली. एक नंबर. मी पुन्हा एकदा विनंती करतो. हॅलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. जिसका नाम है सोमेश ब्लॉग. सो आज आहे ना, आज आमच्या गोविंदाचा प्रारंभ करणार म्हणजे आजपासून दहीहंडीची प्रॅक्टिस चालू करणार. प्रोची आम्ही केलेली होती, पण आजपासून दहीहंडीची प्रॅक्टिस करणार आहोत. तर आहे ना, मी आज रात्री करणार आहोत ना. सो आता मी जरा रील शूट करायला जातो. बघूया ती रील सक्सेसफुल होते का. तर मी आता सर्व घेतलं आहे, पट्टा घेतला आहे, टी शर्ट घेतला आहे दहीहंडीचा, स्टँड वगैरे बाकी सर्व गोष्टी घेतल्या. बघूया, दोघं मित्रांना पण बोलवले आणि बघूया रील ट्राय करणार आहे करायला. कधी रील केले नाही, व्लॉग्स बनवतो पण रील कधी केले नाही. सो बघूया आता कशी ती रील होते. आणि आता मी निघालो आहे घरातून, मस्तपैकी जेवलो वगैरे, टी शर्ट वगैरे घेतला आहे दहीहंडीचा आणि आता डायरेक्ट चाललो आहे रील शूट करायला. कुठे करणार आहे का लोकेशन मी असं सुचवलं नाही. सो बघूया ते पोरं काय बोलतात आणि मग बघूया. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा कशी रील होते ती. भेटूया आता डायरेक्ट रीलच्या लोकेशनला. बाय बाय. आमचा एक मित्र फोन ना उचलला, त्यासाठी आम्ही थांबलो आहे. बघूया फोन उचलला लवकर तर जाऊया. मस्तपैकी पाऊस वगैरे नाही आहे, तो लवकर जाऊन लवकर शूट होईल. बघूया. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो आहे खाली. रौनक मला भेटला आहे. उचलत नाही झाला. वेदूला मी फोन केला आहे. बघूया वेदू उचलतोय काय. दुसरा लावला. कारण का आपल्याला रील शूट करायचे. रीलमध्ये कॅरेक्टर दोघांचे असणार आहेत, पण एक कॅमेरामॅन पाहिजे. सो आम्ही वेदूला फोन करतोय, बघा येतोय काय. आला रील चांगली बनली तरच पोस्ट करणार आहोत, नाही आता पोस्ट नाही करणार. पण बघूया, फर्स्ट ट्राय असणार आपला. बघूया व्यवस्थित होतोय काय. हा फोन उचलत नाही, कॅमेरामॅन कोणतरी पाहिजे. समजा रौनक आणि मी जर ॲक्टिंग केली तर आणखीन एक कोणतरी पाहिजे. बघूया कसं होतं. तर आहे मी वाडीत खाली. बाकीची पोरं गेले कुठे सर्व, साहिल बिल. सो गाईज आम्ही आता इथे शूट करणार होतो, पण मागच्या साईडला बोट वगैरे आहे म्हणून आम्ही इथे प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आम्ही डायरेक्ट चाललो आहे कालूसकडे. सो बघूया तिकडे कसं शूट होतो. सो गाईज आता आम्ही वाडीतनं चाललो डायरेक्ट कालूस त्यात शूट करायला. सो बघूया तिकडे जाऊन कसं शूट होतो तो. मी आहे कुणाला इकडे 2 गाड्या घेतलेल्या आहेत. सो बघूया आता शूट कसं होतो. इथेच घेऊया ना गाडी लावून. पाण्याचा आवाज येईल. ह्या साईडला घेऊया ना. हां चल. हो विदू गाडी घे जरा. अभि आत्ता आलो इथे शूटला. बघूया कसा शूट होतो. त्याकडे मित्र भरपूर आहेत शूट करायला. लगेच आले सर्वजण. आपला कुणाल पण आला आहे, कुणाल फायटर्स. अरे पण माझा जॉब पथकाचे एक वेळेस 5 थर लागत नव्हते ना, तोच गोविंदा पथक ह्या वर्षी 8 थर लावेल ना, त्यावेळी तुला कळेल की प्रॅक्टिसला यायला. सो गाईज ह्या लोकेशनला आलो होतो आणि आमची फायनली रील शूट झाली आहे. सो आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे घरी. आणि ती रील शूट झाल्यानंतर तुम्ही इंस्टावरती बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. गाईज व्ह्यू बघा कसा आहे, एक नंबर व्ह्यू आहे. मकरन गाडी चालवतोय, रौनक आहे, वेदू आहे. आणि आता आमचं शूट फायनली झालं आहे. सो बघूया आता एडिट करून कशी ती रील होते. आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं रील बनवायला आणि बघूया आता ती कशी झाली आहे रील. कारण का ॲक्टिंग तर आमच्यात कोण असा ॲक्टर वगैरे नाही, बट आम्ही ती ट्राय करत होतो रील करायला. सो आता बघूया ती रील कशी झाली. मी टी शर्ट पण गोविंदाचा घातला होता, कारण का ती रीलच तशा गोविंदाच्या रिलेटेड आहेत. आणि संध्याकाळी आज रात्री आम्ही प्रारंभ करणार आहोत. सो नारळ वगैरे फोडणार आहोत. मस्त तयारी वगैरे केल्या नाहीत पोरांनी. तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतोच गावात गेल्यावरती गणपती मंदिराजवळ. तर ब्लॉग आवडला तर तुम्ही पुढे ब्लॉग बघाच तुम्ही कसा व्हिडिओ होत आहेत आणि कसे शूट होतो व्हिडिओ. मी पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी शब्द सुमनानं स्वागत करतो आणि मी विनंती करतो सहकार्य करणारा आपल्या मॅनेजमेंट आहे, आपल्या गोविंद पथकाचं मॅनेजमेंट आहे. त्या मॅनेजमेंटचं खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण किती सूक्ष्म आणि रील कशी झाली. एक नंबर रील झाली. एक नंबर. हर्ष यंदा किती लावायचे? 7 फिक्स ना. 7 फिक्स. सर्व तयारी चालली आहे. प्रशांतजी हरवडे या बल्ल्या ह्या वर्षी आपल्याला किती लावायचे बाबू? या वर्षी आपल्याला किती लावायचे? तर 7 लावायचे ना पक्का ना? वर दोघं पण चढणार. शुभारंभ.
कारण या शाळेसाठी मुलं आपली खूप मेहनत घेत आहेत. शाळेचं करिअर अखंड चालू राहिलं पाहिजे. भले पाऊस येतो. सर्व पोरं आहेत. काय आहे तर गाईज काल आम्हाला खूप वेळ झाला आणि खूप लेट देखील झालं, कारण का मी जी रील म्हणजे मी जे शूट घेतलं होतं ते रील बनवायला मलाच जवळपास 4 वाजले सकाळचे. मी सकाळी 4 वाजेपर्यंत रील शूट नाही एडिट करत होतो आणि फायनली ती एडिट केली आणि मी ती पोस्ट पण केली आत्ता मगाशी. आणि जो कालचा ब्लॉग होता जो आम्ही तिकडे जाऊन रील वगैरे शूट केला होता ते तुम्ही नक्की जाऊन रील वगैरे आपल्या सोमेश ब्लॉग ह्या ID वरती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि नक्की तुमचं प्रेम द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाच्या ID ला आपल्या फॉलो करा नक्की. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. कारण का काल जो आम्ही ब्लॉग बनवला तो ब्लॉग मी आता आज एंड करतो आहे, कारण का काल तर मला वेळ भेटलंच ना. त्यानंतर रील शूट होतं, व्लॉग्स बनवायचं होता आणि असं खूप सारं मला काम होतं जे की मी आता पूर्ण केलं आहे. आणि शेवट आता हा मोठा ब्लॉग म्हणजे यूट्यूबचा ब्लॉग मी आता बनवतो आहे. आणि ब्लॉग खरोखर तुम्हाला आवडला तर तुम्ही ब्लॉग बघा आणि असंच तुमचं प्रेम आमच्या पथकावरती माझ्यावरती असं तुमचं प्रेम राहू दे. कारण का असेच नवनवीन ब्लॉग्स मी आणत जाईन. कारण का जर आपले ब्लॉग जर कोणीतरी बघत असेल किंवा तेवढा चांगला जर प्रतिसाद भेटत असेल तर मला देखील खूप मला ब्लॉग बनवायला जास्त करून आवडतं. कारण का मला असं भारी वाटतं ब्लॉग वगैरे बनवायला. आणि असं मला कोण बोललं नव्हतं की तू ब्लॉग्स बनव वगैरे किंवा कर वगैरे. मला स्वतःहून आतून इच्छा होती की मला ब्लॉग्स बनवायचे आहेत, मला स्वतःच्या व्हिडिओज बनवायचे आहेत आणि मी त्या बनवतो आहे. तर तुम्हाला ते आवडत असतील तर तुम्ही नक्कीच तुमचा सपोर्ट द्या आणि असाच सपोर्ट तुमचा राहू दे. सो ब्लॉग आवडला असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. भेटूया अशाच नवीन व्लॉग्समध्ये. आणि आम्ही आता येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेला आम्ही जाणार आहोत. कुठे कुठे जाणार आहोत तिथे पण मी ट्राय करेन व्लॉग्स बनवायला, मोठा देखील. आणि मी मिनी ब्लॉग्स बनवतो आणि हा यूट्यूबचा मोठा ब्लॉग बनवण्याचा देखील मी प्रयत्न करेन. जमतो ब्लॉग मी बनवेन आणि नक्की तुमचा असा प्रतिसाद असू दे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो सर बाय बाय.